नमस्कार. आज आपण कार्यकारी मंडळ हा घटक अभ्यासणार आहोत. बघा, भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. संसदीय शासन पद्धतीमध्ये दोन कार्यकारी प्रमुख असतात. एक नामधारी कार्यकारी प्रमुख तर दुसरा वास्तविक प्रमुख. भारतातील राष्ट्रपती हे नाममात्र कार्यकारी प्रमुख असतात, तर प्रधानमंत्री वास्तविक प्रमुख असतात. भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार इंग्लंडच्या संसदीय पद्धतीवरून केलेला आहे. इंग्लंडमध्ये राजा किंवा राणी हे नामधारी प्रमुख असतात, तर प्रधानमंत्री प्रत्यक्ष प्रमुख असतात. मात्र राजा किंवा राणी हे वंश परंपरेने पदावर येतात, तर प्रधानमंत्री हे निवडून येतात. यामध्ये सर्वात पहिले आपण राष्ट्रपती यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. बघा, भारताचे राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख आहेत. ते देशाचा पहिला नागरिक म्हणून ओळखले जातात. भारताचा संपूर्ण कारभार हा राष्ट्रपतींच्या नावाने चालतो, परंतु ते नाममात्र प्रमुख असतात. खरी सत्ता म्हणजे निर्णय घेण्याचे अधिकार प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाच्या हातात असतात. राष्ट्रपती हे प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच राज्यकारभार करत असतात. तर या राष्ट्रपतीच्या पात्रतेच्या अटी काय आहेत, तर त्या पात्रतेच्या अटी बघूयात आपण. बघा, ती व्यक्ती भारताची नागरिक असणं गरजेचं आहे. तसेच त्या व्यक्तीचं वय जे आहे ते 35 वर्ष पूर्ण असावं. ती व्यक्ती भारत सरकार, घटक राज्य किंवा स्थानिक सरकारमध्ये नोकरीला असता कामा नये. लोकसभेच्या सदस्यत्वासाठी ती व्यक्ती पात्र असावी. ती व्यक्ती केंद्र किंवा राज्य सरकारच्या कायदेमंडळाच्या कोणत्याही सभागृहाची सभासद असता कामा नये. जर ती व्यक्ती सभासद असेल आणि राष्ट्रपती म्हणून निवडून आली तर तिला ते सभासदत्वाचा राजीनामा द्यावा लागतो. तर अशा प्रकारच्या या राष्ट्रपती पदाच्या पात्रतेच्या अटी आहेत. त्यानंतर आता पुढे त्यांचा कार्यकाल बघूयात आपण. कार्यकाल बघा, सर्वसाधारणपणे राष्ट्रपतींचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो. राष्ट्रपती पुन्हा निवडणूक लढवू शकतात. त्यानंतर बघा, हे राष्ट्रपतींचं पद कोणकोणत्या कारणाने रिक्त होऊ शकतं, तर राष्ट्रपतींनी स्वतःहून राजीनामा उपराष्ट्रपतींकडे दिला असल्यास, राष्ट्रपतींचा पदावर असताना मृत्यू झाल्यास, राष्ट्रपतींना महाभियोगाच्या तरतुदीनुसार पदभ्रष्ट केले असल्यास. तर बघा, या कारणाने त्यांचं पद रिक्त होऊ शकतं. जर या आता जी बघितली आपण कारण, तर त्या कारणाने राष्ट्रपतींचं पद जर रिक्त झालं असेल तर उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून काम पाहतात. परंतु जेव्हा पद रिक्त असेल तेव्हा 6 महिन्याच्या आत राष्ट्रपती पदासाठी निवडणूक ही घ्यावी लागते. त्यानंतर पुढे आपण महाभियोग पद्धत बघूयात. महाभियोग म्हणजेच राष्ट्रपतींची पदच्युती. बघा, राष्ट्रपतींना पदच्युत करण्याच्या तरतुदीला महाभियोग असं म्हटलं जातं. या तरतुदीनुसार संसदेचे कोणतेही सभागृह राष्ट्रपतींविरुद्ध प्रस्ताव मांडू शकतं. घटनाबाह्य वर्तन केले या एकाच कारणासाठी त्यांच्या विरुद्ध हा अधिकार संसदेला वापरता येतो. त्यानुसार राष्ट्रपतींना आपल्या पदावरून दूर केलं जाऊ शकतं. त्यासाठी बघा काही तरतुदी आहेत. तर त्या तरतुदी बघा, पहिली आहे त्या राष्ट्रपतींनी घटनाबाह्य कृती केली असल्यास महाभियोगाचा ठराव मांडता येतो. संसदेच्या कोणत्याही एका सभागृहात हा ठराव मांडता येतो. दुसरं सभागृह चौकशीचं काम करतं. हा ठराव मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींना 14 दिवसाची पूर्व सूचना देखील द्यावी लागते. त्याचप्रमाणे हा ठराव मांडताना किमान 1/4 सभासदांनी त्यावर सूचक म्हणून संमती द्यावी लागते. दुसरं सभागृह जेव्हा चौकशीचं काम करतं तेव्हा राष्ट्रपती आपली बाजू मांडण्यासाठी एखाद्या वकिलाची नेमणूक करू शकतात किंवा
स्वतः आपली बाजू मांडू शकतात. जर चौकशी अंती राष्ट्रपतींचे एखादं वर्तन घटनाबाह्य आहे असं सिद्ध झालं आणि तो ठराव 2/3 बहुमताने मंजूर झाला, तर तो दुसऱ्या सभागृहात जातो आणि तेथे देखील जर तो ठराव 2/3 बहुमताने मंजूर झाला तर राष्ट्रपतींना बडतर्फ केलं जातं. त्यानंतर पुढे आता आपण राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक बघूयात. बघा, राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक ही अप्रत्यक्ष मतदानाने होते. भारत हे गणराज्य आहे. गणराज्य म्हणजे जेथे राज्यप्रमुख निवडून आलेले असतात असं राज्य. भारतातील दोन्ही प्रमुख निवडून येतात. प्रधानमंत्री हे प्रत्यक्ष निवडणुकीने निवडून येतात, तर राष्ट्रपती हे अप्रत्यक्ष पद्धतीने निवडून येतात. इंग्लंडला मात्र गणराज्य म्हणता येणार नाही, कारण इंग्लंडचे राजा किंवा राणी हे पद निवडणुकीने भरलं जात नाही, तर ते वंश परंपरेने पदावर येतात. म्हणून इंग्लंड गणराज्य नाही. कोणत्याही गणराज्यात राज्याचा व शासनाचा प्रमुख हे निवडून आलेले असतात. इंग्लंडमध्ये लोकशाहीच आहे, कारण लोकप्रतिनिधींमार्फतच राज्यकारभार चालतो. भारतात राष्ट्रपती पदाची निवडणूक ही लोकांकडून प्रत्यक्ष मतदानाने होत नाही, तर या निवडणुकीत लोकांचे प्रतिनिधी मतदान करतात. राष्ट्रपती पदाची निवडणूक प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीने केली जाते. सर्व मतदार पसंतीक्रमाने मतदान करतात आणि या पद्धतीलाच एकल संक्रमणीय मतदान पद्धत असं म्हणतात. या पद्धतीमध्ये ज्या उमेदवाराला किमान आवश्यक मतं मिळतात तो निवडून येतो. हे मतदान बघा गुप्त मतदान पद्धतीने होत असतं. राष्ट्रपती निर्वाचन मंडळामार्फत निवडून येतात. लोकसभा, राज्यसभा व विधानसभेमधील निवडून आलेले सभासद राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदान करत असतात. त्यानंतर पुढे आपण मतांचं मूल्य बघूया. मतांचे मूल्य बघा, संसदेतील लोकसभा व राज्यसभेची सभासद संख्या सारखी नसते. लोकसभेची सभासद संख्या राज्यसभेच्या सभासद संख्येच्या दुप्पटीपेक्षा देखील जास्त आहे. त्यामुळे लोकसभेला जास्त महत्त्व प्राप्त होईल, पण तसं होऊ नये म्हणून राज्यघटना तयार करताना दोन्ही सभागृहांना समान अधिकार राहावेत यासाठी एक सूत्र तयार केलं गेलं व त्यानुसार लोकसभा व राज्यसभेच्या सभासदांचं मूल्य ठरविलं गेलं. याच पद्धतीने विधानसभेच्या सभासदांच्या मतांचं मूल्य देखील ठरवलं गेलं. सर्व विधानसभांमध्ये सभासद संख्या सारखी नाही, त्यामुळे कोणत्याही एका घटक राज्याला महत्त्व मिळण्याची शक्यता होती. त्यासाठी विधानसभा सदस्यांच्या मतांचं मूल्य ठरविण्यासाठी घटक राज्यांनी एक सूत्र तयार केलं आणि त्यामधून सर्व विधानसभांमध्ये समानता असणारे मतांचं मूल्य ठरवलं गेलं. त्यानंतर पुढे आता आपण राष्ट्रपतींचे अधिकार व कार्य बघणार आहोत. राष्ट्रपतींचे अधिकार व कार्य बघू त्यांची. राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख आहेत, त्यामुळे राष्ट्रपतींना असणारे अधिकार हे देखील नाममात्र आहेत. भारताच्या राज्यघटनेनुसार केंद्रातील कार्यकारी अधिकारी राष्ट्रपतींकडे असतात. राष्ट्रपती जी कार्य करतात ती सर्व प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच करतात. तर सर्वात आधी आपण त्यांचे प्रशासकीय अधिकार बघूयात. प्रशासकीय अधिकार त्यामध्ये आहे केंद्रशासित प्रदेशांचा कारभार. बघा, भारतातील केंद्रशासित प्रदेशांचा सर्व कारभार जो आहे तो कारभार
राष्ट्रपतींमार्फत चालत असतो. त्यानंतर पुढे आहे नेमणुका. प्रशासन चालविण्यासाठी वेगवेगळ्या पदांवरील व्यक्तींची नेमणूक राष्ट्रपती करत असतात. उदाहरणार्थ प्रधानमंत्री, मंत्रिमंडळ, भारताचे महालेखापाल, सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, घटक राज्यांचे राज्यपाल, वित्त आयोग, निवडणूक आयोग, भारताचे महान्यायवादी, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य, महालेखापाल इत्यादींची. तर या सर्व पदाधिकारी राष्ट्रपतींकडून नेमले जात असतात. तसेच त्यांना काढून टाकण्याचा अधिकार देखील राष्ट्रपतींना असतो. त्यानंतर आता पुढे त्यांचे कायदेमंडळ विषयक अधिकार बघूयात. कायदेमंडळ विषयक अधिकार. भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रपती हे संसदेचा एक भाग असतात. त्यामुळे त्यांना कायदेमंडळ विषयक काही अधिकार असतात. हे अधिकार ते मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने वापरतात. त्यातलं पहिलं आहे बघा, संसदेचं अधिवेशन बोलवणे. संसदेचे अधिवेशन बोलावणे, तहकूब करणे आणि लोकसभा विसर्जित करणे. लोकसभा विसर्जित करणे. दोन अधिवेशनाच्या मधील काळ 6 महिन्यांपेक्षा जास्त असता कामा नये अशी घटनात्मक तरतूद आहे. निवडणूक झाल्यानंतर तसेच 6 महिने पूर्ण होण्याआधी अधिवेशन बोलवावं लागतं. तो अधिकार राष्ट्रपती वापरतात. निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रपतींनी विश्वासदर्शक ठराव मांडायला सांगितला असेल आणि तो नामंजूर झाला किंवा अविश्वासाचा ठराव मंजूर झाला तर राष्ट्रपती विरोधी पक्षाला सरकार बनविण्यास सांगतात. मात्र कोणताही पक्ष सरकार बनविण्यास असमर्थ असेल तर लोकसभा मुदतपूर्व बरखास्त करावी लागते व नवीन निवडणुका घ्याव्या लागतात. त्याची जी घोषणा आहे ती घोषणा राष्ट्रपती करतात. तसेच लोकसभेची मुदत संपली असेल तर राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करतात. 2 सभागृहांमध्ये मतभेद झाल्यास संयुक्त बैठक बोलवावी लागते व ती बैठक राष्ट्रपती बोलवतात. त्यामुळे राष्ट्रपती गरजेनुसार अधिवेशन बोलावू शकतात. त्यानंतर पुढचं आहे बघा, अभिभाषण करणे. अभिभाषण करणे. लोकसभेच्या निवडणुकीनंतरचे पहिलं अधिवेशन आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांचे वर्षातलं पहिलं अधिवेशन या प्रसंगी राष्ट्रपती दोन्ही सभागृहांना उद्देशून अभिभाषण करतात. सर्वसाधारणपणे सरकारने घेतलेले धोरण विषयक निर्णय जाहीर करणे आणि या निर्णयावरील चर्चेची सुरुवात करणे अशी या भाषणाची उद्दिष्ट असतात. या व्यतिरिक्त संसदेच्या कोणत्याही सभागृहाला संदेश पाठविण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत. राष्ट्रपती ज्या सभागृहाला संदेश पाठवितात त्या सभागृहाने या संदेशावर योग्य ती कार्यवाही करणं बंधनकारक असतं. त्यानंतर पुढचं आहे बघा त्यांचं कार्य अधिकार, नियुक्त्या. साहित्य, विज्ञान, कला आणि समाजसेवा या क्षेत्रांमध्ये विशेष ज्ञान किंवा प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्या 12 व्यक्तींची नेमणूक राष्ट्रपती राज्यसभेवर करतात. या गटांना प्रतिनिधित्व देण्यासाठी राष्ट्रपती ह्या सभासदांची नियुक्ती राज्यसभेवर करतात. तसंच जर लोकसभेत अँग्लो इंडियन समाजाचे पुरेशा प्रमाणात प्रतिनिधित्व नसेल तर या समाजातील 2 सदस्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत. काही हितसंबंध आणि काही जनसमुदाय यांचे प्रतिनिधित्व संसदेत निवडणुकांमधून होऊ शकत नाही. त्यानंतर पुढचं आहे बघा, विधेयकाला मंजुरी.
विधेयकाला मंजुरी. जेव्हा एखादं विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांकडून मंजूर होतं तेव्हा ते राष्ट्रपतींकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवलं जातं. राष्ट्रपतींच्या मंजुरीशिवाय कोणत्याही विधेयकाचं कायद्यात रूपांतर होऊच शकत नाही. राष्ट्रपती विधेयकाला मंजुरी देऊ शकतात, तसेच मंजुरी नाकारू देखील शकतात किंवा सभागृहाकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकतात. त्यानंतर पुढचं आहे बघा वटहुकूम. वटहुकूम. राष्ट्रपती हे कायदेमंडळाचा भाग असतात, त्यामुळे त्यांना काही कायदेविषयक अधिकार देखील प्राप्त होतात. कायदा तयार करणे, प्रस्ताव मांडणे हे अधिकार संसद सदस्यांना असतात. पण जेव्हा संसदेचं अधिवेशन भरलेलं नसेल आणि एखाद्या कायद्याची गरज निर्माण झाली असेल तर ती निकड भागविण्याचं काम राष्ट्रपती करतात. त्या कायद्याची तातडीची गरज लक्षात घेता राष्ट्रपती तसा वटहुकूम जाहीर करतात. मात्र कायदेमंडळाचं अधिवेशन भरलं की त्यावर कायदेमंडळाची मंजुरी घेतली जाते. कायदेमंडळाने मंजुरी दिली की त्या वटहुकुमाचं कायद्यामध्ये रूपांतर होतं. त्यानंतर पुढचं आहे बघा विधेयकासंबंधी पूर्व परवानगी. काही प्रकारची विधेयक मांडण्यापूर्वी संसदेला राष्ट्रपतींची पूर्व परवानगी घ्यावी लागते. नवं राज्य निर्माण करणे किंवा एखाद्या राज्याच्या सीमारेषा बदलणे, अर्थविधेयके तसेच राज्याच्या व्यापाराच्या स्वातंत्र्यावर मर्यादा आणणारे विधेयक ही विधेयके राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीने मांडली जातात. त्यामुळे त्या विधेयकावर राष्ट्रपतींना नंतर सही ही नाकारता येत नाही. तर अशा प्रकारचे आपण त्यांचे कायदेमंडळ विषयक अधिकार बघितले. त्यानंतर पुढे आता आपण त्यांचे न्यायविषयक अधिकार बघूयात. न्यायविषयकचे तर राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख असतात, त्यामुळे राज्यघटनेने त्यांना काही न्यायविषयक अधिकार देखील दिलेले आहेत. पण राष्ट्रपती आपले अधिकार प्रधानमंत्री व मंत्रिमंडळांच्या सल्ल्याने वापरत असतात. तर त्यातलं पहिलं आहे त्यांचं बघा न्यायविषयक अधिकार, न्यायाधीशांच्या नेमणुका. न्यायाधीशांच्या नेमणुका. सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुका प्रधानमंत्र्यांच्या व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राष्ट्रपती करतात. सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करतात. मात्र सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांमधून ज्येष्ठता क्रमाने ही नेमणूक केली जाते. त्यानंतर पुढचं आहे बघा माफीचा अधिकार. माफीचा अधिकार. न्यायालयाने एखाद्या व्यक्तीला दिलेली शिक्षा रद्द करणे किंवा कमी करणे हे अधिकार राष्ट्रपतींना असतात. मात्र यासाठी संबंधित व्यक्तीने किंवा तिच्या नातेवाईकांनी दयेचा अर्ज करावा लागतो. हा अधिकार वापरताना न्यायाधीशांनी दिलेल्या निर्णयावर टीका करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना नसतो. केवळ मानवतेच्या भूमिकेतून हा अधिकार वापरला जातो. तर अशा प्रकारचे त्यांचे हे न्यायविषयक अधिकार आहेत. त्यानंतर पुढे त्यांचे लष्कर विषयक अधिकार बघूयात. लष्कर विषयकचे अधिकार. राष्ट्रपती हे संरक्षण दलाचे प्रमुख असतात. नौदल, हवाई दल व भूदल या तिन्ही दलातील प्रमुखांच्या नेमणुका करण्याचा जो अधिकार आहे तर तो अधिकार राष्ट्रपतींना असतो. युद्ध घोषित करण्याचा व समाप्त करण्याचा अधिकार देखील राष्ट्रपतींचा असतो. सरकारने युद्ध करण्याचा किंवा युद्ध समाप्तीचा निर्णय केला की संसदेच्या संमतीने राष्ट्रपती युद्धाची किंवा युद्ध समाप्तीची घोषणा करतात. त्यानंतर पुढे आता त्यांचे
परराष्ट्र व्यवहार विषयकचे अधिकार बघूयात. परराष्ट्र व्यवहार विषयक. बघा, आजच्या काळात कोणताच देश हा पूर्णतः स्वावलंबी नसतो. प्रत्येक देशाचे दुसऱ्या देशाशी संबंध असतात. कधी ते मैत्रीपूर्ण असतात तर कधी केवळ संघर्षाचे. प्रत्येक देश आपले प्रतिनिधी किंवा राजदूत दुसऱ्या देशात पाठवित असतात. भारतात नियुक्त केलेल्या इतर देशांच्या राजदूतांना मान्यता देणे, भारतीय राजदूतांची इतर देशात नेमणूक करणे, विविध देशांशी करार करणे, या करारांची अंमलबजावणी करणे हे अधिकार राष्ट्रपतींकडे आहेत. त्यानंतर आता पुढचे बघूयात त्यांचे आपण अर्थविषयक अधिकार. अर्थविषयक अधिकार. बघा, अर्थविधेयक संसदेत सादर करण्यापूर्वी राष्ट्रपतींची पूर्व परवानगी घेणं बंधनकारक आहे. मंत्रिमंडळाने वार्षिक अर्थसंकल्प संसदेत सादर करावा असे आदेश राष्ट्रपती मंत्रिमंडळाला देतात. दर 5 वर्षांनी वित्त आयोग नेमण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. सरकारचा महसूल केंद्र आणि राज्य सरकारमध्ये विभाजित करण्याविषयीच्या सूचना देण्याचे अधिकार या वित्त आयोगाला आहेत. राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीनेच भारताच्या आकस्मिक निधीमधून पैसे खर्च करता येतात. हे पैसे पूर, दुष्काळ, युद्ध यासारख्या आणीबाणीच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी वापरायचे असतात. त्यानंतर पुढे आता त्यांचे आपण आणीबाणी विषयकचे अधिकार बघूयात. आणीबाणी विषयक अधिकार. बघा, संपूर्ण देशात किंवा देशाच्या एखाद्या भागात आणीबाणीची परिस्थिती उद्भवली असता तिच्याशी सामना करण्यासाठी राष्ट्रपतींना काही विशेष अधिकार दिले गेलेले आहेत. तर ते कोणकोणते अधिकार आहेत ते बघूयात. त्यातलं पहिलं आहे राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान. राष्ट्रीय आणीबाणी. बघा, युद्ध, बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र बंडाळी या गोष्टींमुळे संपूर्ण देशाची किंवा देशाच्या एखाद्या भागातील सुरक्षितता धोक्यात येत असेल तर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत. या आणीबाणीमुळे देशाची सुरक्षितता कायम ठेवणे राष्ट्रपतींना शक्य होतं. या काळात घटक राज्याचे सर्व अधिकार राष्ट्रपतींना प्राप्त होतात. त्यानंतर पुढची आहे बघा, घटक राज्यातील आणीबाणी. घटक राज्यातील आणीबाणी. जेव्हा राष्ट्रपतींची अशी खात्री होईल की एखाद्या घटक राज्याचा कारभार संविधानानुसार चालविला जात नाही, तेव्हा त्या राज्यात आणीबाणी लागू करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत. या प्रकारच्या आणीबाणीची घोषणा ज्या घटक राज्यांच्या बाबतीत होते त्या घटक राज्याचे सरकार चालविण्याचे अधिकार राष्ट्रपतींकडे आणि कायदे करण्याचे अधिकार संसदेकडे जातात. एखाद्या राज्यात राजकीय पेचप्रसंग उद्भवला किंवा एखाद्या राज्याने केंद्र सरकारचे निर्देश मानले नाहीत तर राष्ट्रपती या अधिकारांचा वापर त्या राज्यांच्या बाबतीत करू शकतात. मात्र अशी आणीबाणी घोषित करण्याआधी संबंधित घटक राज्याच्या राज्यपालाकडून तसा अहवाल राष्ट्रपतींकडे सादर व्हावा लागतो. या अहवालामध्ये राज्यपालांनी घटक राज्यातील परिस्थिती नमूद केलेली असणं अपेक्षित असतं. या आणीबाणीलाच राष्ट्रपती राजवट देखील म्हणतात. त्या घटक राज्यात राष्ट्रपतींमार्फत कारभार चालविला जातो म्हणून ती राष्ट्रपती राजवट आहे. त्यानंतर पुढची आहे बघा, आर्थिक आणीबाणी. आर्थिक आणीबाणी. भारताचं आर्थिक स्थैर्य किंवा आर्थिक पत धोक्यात आहे अशी जर खात्री राष्ट्रपतींना झाली तर राष्ट्रपती आर्थिक आणीबाणी घोषित करू शकतात. सरकारी खर्चावर नियंत्रण आणणे, सरकारला पैसे खर्च करण्याच्या बाबतीत शिस्त लावणे
आणि सरकारी नोकरांचे पगार कमी करणे या मार्गांनी देशातील आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करणे हा आर्थिक आणीबाणी जाहीर करण्यामागचा उद्देश असतो. बघा, या सर्व गोष्टी सर्वसाधारण परिस्थितीत सरकारला करता येत नाहीत. त्यामुळे आर्थिक स्थैर्य धोक्यात आले असेल तर बघा काही उपाय योजून स्थैर्य आणता येतं. म्हणूनच आर्थिक आणीबाणी घोषित केली जाते. त्यानंतर आता पुढे आपण राष्ट्रपतींचं स्थान हे कशा प्रकारचं आहे तर त्याविषयी माहिती घेणार आहोत. राष्ट्रपतींचं स्थान, त्यात सर्वात पहिला आहे घटनात्मक प्रमुख. घटनात्मक प्रमुख म्हणून राष्ट्रपतींचे एकूण अधिकार व कार्य पाहता ती व्यक्ती सहजपणे हुकुमशहा बनू शकेल. उदाहरणार्थ राष्ट्रपती लष्कर प्रमुख असतात, परराष्ट्र व्यवहार पाहतात, कायदेमंडळ विषयक, प्रशासन विषयक तसेच आर्थिक व न्याय विषयक अधिकार त्यांच्याकडे असतात. त्यामुळे एखादी व्यक्ती हे अधिकार खरंच वापरू लागली तर सर्व अधिकार तिच्या हाती येतील. मात्र प्रत्यक्षात राष्ट्रपतींकडे हे अधिकार नाममात्र स्वरूपाचे असतात. हे सर्व अधिकार प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने वापरता येतात. राष्ट्रपती हे फक्त घटनात्मक प्रमुख असतात. भारताच्या राष्ट्रपतींना जे घटनात्मक अधिकार आहेत तसेच अधिकार जगातील इतर कोणत्याही देशातील राष्ट्रपतींना नाहीत. त्यानंतर पुढचं आहे प्रधानमंत्र्यांच्या सल्ल्याने राज्यकारभार. प्रधानमंत्र्यांच्या सल्ल्याने राज्यकारभार. भारताच्या राज्यघटनेने राष्ट्रपतींना सर्वोच्च अधिकार दिलेले आहेत. भारताचा राज्यकारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालतो. मात्र भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला असल्यामुळे भारतात दोन प्रमुख आहेत. त्यापैकी राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख आहेत. व्यवहारात प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राज्यकारभार चालविला जातो. राष्ट्रपतींच्या सहीने प्रत्येक कायदा, ठराव, आदेश निघत असला तरी प्रत्यक्षात त्याचा निर्णय प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाकडून केला जात असतो. त्यानंतर पुढचा आहे पुनर्विचार. राष्ट्रपतींकडे आलेले विधेयक किंवा मंत्रिमंडळाचा सल्ला सूचनांसह किंवा सूचनांशिवाय ते पुनर्विचारासाठी पाठवू शकतात. जर एखादं विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी आलं आणि ते पुनर्विचारासाठी त्यांनी परत सभागृहाकडे पाठविलं व सभागृहाने ते पुन्हा मंजूर करून पाठवलं तर राष्ट्रपतींना त्यावर सही करावीच लागते. अशाच प्रकारे मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला पुनर्विचारासाठी राष्ट्रपतींनी मंत्रिमंडळाकडे पाठविला आणि मंत्रिमंडळाने जर राष्ट्रपतींकडे तो परत पाठविला तर राष्ट्रपतींना तो मानावाच लागतो. त्यानंतर पुढचं आहे नकाराधिकार. राष्ट्रपतींचा नकाराधिकार असा वेगळा अधिकार संविधानात नमूद केलेला नाही. मात्र राष्ट्रपतींनी विधेयक किती दिवस आपल्याकडे ठेवावे याबद्दलची कालमर्यादा राज्यघटनेमध्ये नमूद केलेली नाही. त्यामुळे भारताच्या राष्ट्रपतींचा नकाराधिकार काही वेळा जास्त प्रभावी बनतो. त्यानंतर पुढचे आहे नाममात्र अधिकार. नाममात्र अधिकार. भारताचे राष्ट्रपती नाममात्र प्रमुख आहेत. भारताच्या राष्ट्रपतींच्या भूमिकेबाबत ते रबडी शिक्का आहेत अशी टीका देखील केली जाते. राष्ट्रपतींना संपूर्ण राज्यकारभार प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने करावा लागतो. संविधानातील कलम 74(1) मध्ये 42व्या संविधान दुरुस्तीनुसार राष्ट्रपतींवर मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक राहील असं म्हटलं आहे. त्यामुळे या टीकेने जास्तच जोर धरला. त्यानंतर
44व्या घटना दुरुस्तीने मंत्रिमंडळाचा सल्ला पुनर्विचारार्थ पाठविण्याचा अधिकार राष्ट्रपतींना दिलेला आहे. त्यामुळे आता राष्ट्रपती आपल्या अनुभवाचा फायदा सरकारला करून देऊ शकतात. त्यानंतर पुढचं आहे बदललेली राजकीय परिस्थिती. बदललेली राजकीय परिस्थिती. (1996) पासून भारतामध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं झालेलं आहे. त्यातून राजकीय अस्थैर्य तर आलंच, पण मंत्रिमंडळाकडे स्पष्ट बहुमत आहे अशी परिस्थिती नसल्यामुळे मंत्रिमंडळाला निर्णयच घेणं कठीण जाऊ लागलं. अशा परिस्थितीत कोणत्या पक्षाला सरकार बनविण्यासाठी बोलवावं हा अधिकार राष्ट्रपतींना वापरता येऊ लागला. कोणत्या पक्षाकडे खरं बहुमत आहे हे सारासार विवेक बुद्धीने ठरविणे हा अधिकार राष्ट्रपतींना या नव्या परिस्थितीत मिळालेला आहे. त्यामध्ये आहे बघा घटनात्मक प्रमुख. घटनात्मक प्रमुख. राष्ट्रपती हे भारताचे घटनात्मक प्रमुख असतात. घटनेने दिलेले अधिकार ते वापरू शकतात. त्यामुळे संसदीय शासन पद्धती, त्यातील तरतुदी इत्यादींनुसार राष्ट्रपती हे प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राज्यकारभार करतात. त्यानंतर पुढे आहे नाममात्र प्रमुख. नाममात्र प्रमुख. बघा, जेव्हा एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत असेल तेव्हा त्या पक्षाच्या प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला त्यांच्यावर बंधनकारक असतो. त्या अर्थाने तो नाममात्र प्रमुख आहे असं वर्णन केलं जाऊ शकतं. त्यानंतर पुढे आहे स्वेच्छाधिकार. स्वेच्छाधिकार. 1996 नंतर कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नसल्यामुळे राष्ट्रपतींना स्वविवेकाने निर्णय घेण्याचा प्रसंग आलेला होता. बघा, जर कोणत्याच एका पक्षाला निवडणुकीत बहुमत मिळालं नाही तर किंवा दोन गटांनी बहुमताचा दावा केला तर राष्ट्रपतींना विवेकाधिकार वापरण्याची वेळ येते. सत्तेत असणाऱ्या पक्षानं आपलं बहुमत गमावलं तर दुसऱ्या पक्षाला सरकार बनविण्याची संधी देणं किंवा सभागृह बरखास्त करणं याविषयीचा निर्णय राष्ट्रपती स्वविवेकाने घेऊ शकतात. मंत्रिमंडळावर अविश्वासाचा ठराव मंजूर झाला तर दुसऱ्या पक्षाला सरकार बनविण्यास सांगणं हा अधिकार राष्ट्रपती वापरू शकतात. अशा परिस्थितीत राष्ट्रपती प्रभावशाली बनू शकतात, परंतु ते त्यांच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असतं. थोडक्यातच बदललेल्या एकूण परिस्थितीत राष्ट्रपती हे केवळ नाममात्र राहत नाही. जेव्हा संसदेचा विश्वास नसतो तेव्हा मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला राष्ट्रपतींना बंधनकारक नसतो. अशा वेळेला राष्ट्रपतींची भूमिका महत्वाची असते, पण ती भूमिका बजावणे हे पूर्णपणे राष्ट्रपतींच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असते. त्यानंतर बघा, पुढे आता आपण उपराष्ट्रपती यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती बघा, जसं भारतात एक राष्ट्रपती पद असतं तसंच एक उपराष्ट्रपती पद देखील असतं. राष्ट्रपती जर काही काळासाठी देशाबाहेर गेले असतील, आजारपणाच्या रजेवर असतील, अशा वेळेला उपराष्ट्रपती त्या कालावधीपुरतं राष्ट्रपती पदाची भूमिका पार पडतात. पण जर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती दोघे देखील गैरहजर असतील तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ती जबाबदारी पार पाडतात. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. उपराष्ट्रपतीची ही प्रमुख भूमिका असते. आता राज्यसभेचं कामकाज पाहणं हे देखील त्यांचं प्रमुख काम असतं. त्यानंतर आता त्यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या पात्रतेच्या अटी काय? तर बघा, ती व्यक्ती भारताची नागरिक असावी, त्या व्यक्तीचं वय 35 वर्ष पूर्ण असावं, ती व्यक्ती सरकारी नोकर असता कामा नये आणि राज्यसभा सदस्य बनण्यासाठीच्या
सर्व पात्रतांची पूर्तता करणारे असावी लागते. त्यानंतर आता त्यांचा कार्यकाल बघूयात. बघा, उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाल सर्वसाधारणपणे 5 वर्षाचा असतो. पण तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याने, राजीनामा त्यांनी राष्ट्रपतींकडे सादर केल्याने, तसेच त्यांचं पद त्यांना पदच्युत केल्यानं उपराष्ट्रपती पद हे रिक्त देखील होऊ शकते. त्यानंतर आता आपण उपराष्ट्रपतींची पदच्युती बघूयात. उपराष्ट्रपतींची पदच्युती. बघा, उपराष्ट्रपतींच्या पदच्युतीसाठी महाभियोगाची गरज नसते. उपराष्ट्रपती हे मुख्यतः राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यामुळे उपराष्ट्रपतींना काढून टाकण्याचे अधिकार राज्यसभेला असतात. प्रथम तसा ठराव राज्यसभेमध्ये मंजूर केला जातो व नंतर लोकसभेमध्ये ठराव मंजूर झाला की राष्ट्रपतींना पदच्युत केलं जातं. त्यानंतर पुढे निवडणूक बघूयात. उपराष्ट्रपतींची निवडणूक. बघा, उपराष्ट्रपतींची निवडणूक निर्वाचन मंडळाकडून केली जाते. ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने होत असते. या निर्वाचन मंडळामध्ये संसदेचे सदस्य असतात. प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या क्रमदेय मतदान पद्धतीने मतदान केलं जातं. ही निवडणूक राष्ट्रपतींच्या निवडणुकीसारखीच असते. या निवडणुकीमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहातील निर्वाचित सभासदांना मतदानाचा अधिकार असतो. मात्र या निवडणुकीमध्ये घटक राज्यातील विधानसभांच्या सभासदांना मतदानाचा अधिकार नसतो. त्यानंतर पुढे आता आपण त्यांची अधिकार व कार्य बघूयात. उपराष्ट्रपती पदाचे अधिकार व कार्य. बघा, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. पदसिद्ध अध्यक्ष म्हणजे जे उपराष्ट्रपती बनतात तेच राज्यसभेचे अध्यक्ष होतात. उपराष्ट्रपती त्यामुळे मुख्यतः राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून सर्व जबाबदाऱ्या किंवा कार्य पार पाडतात. उपराष्ट्रपती आणखी दुसरी जबाबदारी पार पाडतात, ती म्हणजे राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती बनतात. राष्ट्रपतींच्या मृत्यूमुळे किंवा जेव्हा ते परदेश दौऱ्यावर जातात तेव्हा किंवा जेव्हा आजारपणाची रजा घेतात तेव्हा उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती बनतात. राष्ट्रपतींच्या मृत्यूने जर राष्ट्रपतींचं पद रिकामं झालं असेल तर बघा, उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळतात. मात्र 6 महिन्याच्या आत निवडणुका घेऊन नवीन राष्ट्रपतींची नेमणूक जी आहे तर ती नेमणूक करावी लागते. उपराष्ट्रपती हे प्रामुख्याने राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात. तसेच राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत ते राष्ट्रपतींची भूमिका देखील बजावतात. पण तिसरं काम उपराष्ट्रपती पाहतात ते म्हणजेच देशामधील समारंभाच्या ठिकाणी अध्यक्षपद भूषविण्याचं. देशातील सामाजिक कार्यांमध्ये तसेच वेगवेगळ्या परिषदांमध्ये, मेळाव्यांमध्ये, उद्घाटनांमध्ये ते अध्यक्षपदाची भूमिका देखील बजावतात. तर अशा प्रकारे आपण थोडक्यात उपराष्ट्रपती पदाची माहिती घेतली. त्यानंतर पुढे आता आपण प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ बघूयात. प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ यांच्याविषयी माहिती घेऊयात. बघा, आपण भारतीय संसदीय पद्धतीची माहिती घेतली. त्यामध्ये भारताच्या प्रमुखाची म्हणजेच राष्ट्रपतींबद्दलची देखील माहिती घेतली. आता आपण राष्ट्रीय पातळीवर कार्यकारी मंडळाच्या वास्तविक प्रमुखाची माहिती घेऊयात. यासाठी मंत्रिमंडळाची सामुदायिक जबाबदारी व प्रधानमंत्र्यांची मंत्रिमंडळातील विशेष भूमिका बघणार आहोत. बघा, प्रधानमंत्री पदावरील व्यक्तीची नेमणूक राष्ट्रपती करत असतात. मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांची देखील नेमणूक राष्ट्रपतीच प्रधानमंत्र्यांच्या सल्ल्याने करत असतात. तर यामध्ये आता आपण प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाबाबतच्या घटनात्मक तरतुदी बघूयात. घटनात्मक तरतुदी.
बघा, राष्ट्रपतींना त्यांच्या कामात सहकार्य करण्यासाठी प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ असेल. राष्ट्रपती प्रधानमंत्रींची निवड करतील व प्रधानमंत्र्यांच्या सल्ल्यावरून इतर मंत्र्यांची निवड करतील. राष्ट्रपतींची इच्छा असेल तिथपर्यंत मंत्री अधिकारावर राहतील. मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार असतं. त्यानंतर आता प्रधानमंत्र्यांची निवड बघूयात आपण. प्रधानमंत्री निवड. बघा, प्रधानमंत्र्यांची निवड प्रत्यक्ष मतदानाने होते. प्रधानमंत्री होणारी व्यक्ती प्रधानमंत्री म्हणून निवडून येत नाही, ती केवळ लोकसभेचा किंवा राज्यसभेचा सभासद म्हणून निवडून येते. त्यानंतर लोकसभेतील ज्या पक्षाला बहुमत मिळतं त्या पक्षाचा नेता प्रधानमंत्री बनतो. त्यानंतर पुढे आता मंत्रिमंडळाच्या नियुक्त्या बघूयात. मंत्रिमंडळाची नियुक्ती. लोकसभेतील बहुमतवाल्या पक्षाचा नेता प्रधानमंत्री बनतो व सर्वसाधारणपणे आपल्याच पक्षातील काही सभासदांची मंत्री म्हणून देखील निवड करतो. मंत्र्यांची निवड करताना ते लोकसभा किंवा राज्यसभा यापैकी कोणत्याही सभागृहाचे सभासद असले तरी चालतात. जरी ते कोणत्याच सभागृहाचे सभासद नसले तरी देखील त्यांची मंत्रिपदी नियुक्ती होऊ शकते. मात्र जर 6 महिन्याच्या आत निवडून येऊ शकले नाहीत तर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागतो. त्यानंतर पुढे आता आपण मंत्रिमंडळाची रचना बघूयात. मंत्रिमंडळाची रचना. मंत्रिमंडळाची रचना जी आहे ती रचना त्रिस्तरीय असते. त्यामध्ये बघा, सर्वात पहिले कॅबिनेट, त्यानंतर राज्यमंत्री, त्यानंतर उपमंत्री, अशा प्रकारची रचना केली जाते. बघा, कॅबिनेटमध्ये सर्वात उच्च स्तरावर ते कॅबिनेट दर्जाचे मंत्री असतात. त्यामध्ये सर्व महत्वाच्या खात्यांचे मंत्री असतात. हे मंत्री प्रमुख धोरण ठरवतात आणि ते आपल्या खात्याचे प्रमुख मंत्री असतात. खातेवाटप प्रधानमंत्री करतात. त्यानंतर आहे राज्यमंत्री. बघा, कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांनंतर राज्यमंत्री असतात. ते कॅबिनेट मंत्र्यांना सहकार्य करतात. काही मंत्र्यांकडे राज्याची स्वतंत्र जबाबदारी देखील असते. त्यानंतर आहे उपमंत्री. राज्यमंत्र्यांच्याही नंतरच्या पातळीवर उपमंत्री असतात. आपल्या वरिष्ठ मंत्र्यांना सहकार्य करणे ही त्यांची मुख्य जबाबदारी असते. त्यानंतर पुढे आता आपण संयुक्त मंत्रिमंडळ किंवा आघाडी सरकार बघूया. संयुक्त मंत्रिमंडळ किंवा आघाडी सरकार. बघा, जर कोणत्याच एका पक्षाचे निम्म्यापेक्षा जास्त सभासद निवडून आले नाहीत तर 2 किंवा 2 पेक्षा जास्त पक्ष एकत्र येतात व मंत्रिमंडळ बनवतात. यालाच संयुक्त मंत्रिमंडळ किंवा संमिश्र सरकार तसेच आघाडीचे सरकार देखील म्हटलं जातं. त्यानंतर पुढे बघूयात सामूहिक जबाबदारी. सामूहिक जबाबदारी. बघा, हे संसदीय शासन पद्धतीचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला असल्यामुळे भारतात देखील सामूहिक जबाबदारीचं तत्व स्वीकारलेलं आहे. सामूहिक जबाबदारी म्हणजे मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असतं. एका मंत्र्यांविरुद्ध अविश्वासाचा ठराव मंजूर झाला तर संपूर्ण मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. प्रधानमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो. मंत्रिमंडळाने लोकसभेचा विश्वास गमावला किंवा पाठिंबा गमावला की मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. सरकारची धोरणे मंत्रिमंडळाकडून ठरविली जातात. मंत्रिमंडळाअंतर्गत चर्चा झाल्यानंतर निर्णय घेतले जातात. एकदा धोरण ठरवलं गेलं की संपूर्ण मंत्रिमंडळाला ते मान्यच करावं लागतं.
जर एखाद्या मंत्र्याने सरकारच्या धोरणावर जाहीरपणे टीका केली किंवा धोरणाला जाहीरपणे विरोध केला तर त्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागतो. मंत्रिमंडळाच्या बैठकीत टीका होऊ शकते, पण एखाद्या मंत्र्याविरुद्ध दुसरा मंत्री जाहीरपणे टीका करू शकत नाही. एक सर्वांना जबाबदार व सर्व एकाला जबाबदार हे संसदीय शासन पद्धतीचं तत्व असतं. सर्व निर्णय एकत्र घेतले जातात. निर्णय बरोबर असेल तर त्याचं श्रेय सर्वांना मिळतं. जर अपयश आलं तर ते देखील सर्वांचंच असतं. एकत्र तरणे किंवा एकत्र बुडणे हे त्यामागचं तत्व आहे. त्यानंतर पुढे आता आपण प्रधानमंत्री त्यांची कामं व भूमिका बघूया. प्रधानमंत्री त्यांची कामे व भूमिका किंवा स्थान बघूया. बघा, भारतातील घटनात्मक प्रमुख हे पद राष्ट्रपती भूषवतात. पण लोकसभेतील बहुमत असलेल्या पक्षाचा नेता व मंत्रिमंडळाचा नेता अशा अनेक प्रकारच्या भूमिका प्रधानमंत्रींना बजावायला लागतात. त्या संदर्भात अनेक कामे देखील प्रधानमंत्री करत असतात. त्यामध्ये बघूयात सर्वात आधी आपण मंत्रिमंडळाचा प्रमुख म्हणून. मंत्रिमंडळाचा प्रमुख. राष्ट्रपती मंत्र्यांची नेमणूक करतात, मात्र त्या मंत्र्यांची निवड प्रधानमंत्री करत असतात. मंत्रिमंडळातील प्रत्येक व्यक्तीचा अनुभव लक्षात घेऊन तिला खाते वाटप करण्याचं काम देखील प्रधानमंत्रीच करतात. वेळ प्रसंगी खाते बदल करणे किंवा एखाद्या मंत्र्याला बडतर्फ करण्याची शिफारस करण्याचा अधिकार प्रधानमंत्रीकडे असतो. मंत्रिमंडळाच्या बैठकी घेणे, त्या बैठकींचं अध्यक्षस्थान भूषविणे तसेच मंत्रिमंडळाचा समन्वयक म्हणून भूमिका देखील प्रधानमंत्र्याकडूनच बजावली जाते. प्रधानमंत्र्यांची मर्जी असेपर्यंत मंत्री अधिकारावर राहू शकतात. इतकंच नाही तर प्रधानमंत्र्यांचा राजीनामा हा मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो. प्रधानमंत्र्यांच्या मृत्यूनंतर पूर्ण मंत्रिमंडळच बरखास्त होतं. त्यानंतर पुढे आहे लोकसभेचा नेता. लोकसभेचा नेता म्हणून बघा, प्रधानमंत्री हे लोकसभेचा नेता या नात्याने लोकसभेच्या सभा बोलाविणे तसेच लोकसभा बरखास्त करणे याबाबतचा सल्ला ते राष्ट्रपतींना देत असतात. संसदेत सरकारच्या वतीने ज्या घोषणा केल्या जातात त्या देखील प्रधानमंत्री करतात. संसदेतील प्रश्नोत्तरांच्या तासामध्ये विरोधी पक्षांच्या प्रश्नांची उत्तरे देत असताना प्रधानमंत्र्यांची भूमिका महत्वाची ठरते. विरोधी पक्षांच्या टीकेला खंबीरपणे तोंड देणे तसेच जनतेच्या मागण्यांचा पाठपुरावा करणे हे काम जितकं यशस्वीपणे प्रधानमंत्र्यांकडून केलं जाईल तितकंच पुढील निवडणुकांमधील त्यांच्या पक्षाचं यश निश्चित होत असतं. त्यानंतर पुढे आहे परराष्ट्र संबंध. परराष्ट्र संबंध. प्रधानमंत्री हे परराष्ट्र संबंधात देखील अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतात. परदेशांशी करार करणे तसेच परदेशी व्यवहारासंबंधीचे सभांचं आयोजन करणे, मुख्यतः परराष्ट्र धोरण ठरवणे ही कामे देखील प्रधानमंत्र्यांच्या कक्षातील असतात. उदाहरणार्थ, अलिप्तवादाचं धोरण हे प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचं धोरण म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर राष्ट्रपती व मंत्रिमंडळातील दुवा म्हणून. मंत्रिमंडळातील दुवा म्हणून बघा, मंत्रिमंडळातून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांची माहिती राष्ट्रपतींना देणे हे काम प्रधानमंत्र्यांकडून केलं जातं. प्रशासनातील निर्णय, कायदेमंडळात मांडले जाणारे प्रस्ताव, ठरविली जाणारी धोरणे इत्यादी बाबतची माहिती प्रधानमंत्री राष्ट्रपतींना देत असतात. त्यानंतर आहे नियोजन आयोग. नियोजन आयोग व राष्ट्रीय विकास परिषद यांचं अध्यक्षपद. बघा, प्रधानमंत्री
हे नियोजन मंडळ व राष्ट्रीय विकास परिषद यांचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. देशाच्या विकासामध्ये या दोन्ही मंडळांची महत्वाची भूमिका असते. त्यामुळे या मंडळाचे अध्यक्ष या नात्याने प्रधानमंत्री हे देशाच्या विकासाबाबत महत्वाचे निर्णय घेऊ शकतात व धोरणे देखील आखू शकतात. त्यानंतर आहे पक्षाचा नेता म्हणून. बघा, संसदीय पद्धतीनुसार प्रधानमंत्री हा लोकसभेतील बहुमत असलेल्या पक्षाचा नेता असतो. जोपर्यंत पक्षाला बहुमत आहे तोपर्यंतच सत्ता टिकून राहते. त्यामुळे पक्ष एकसंध ठेवणे, त्यांचं बळ वाढविणे ही प्रधानमंत्र्यांची जबाबदारी असते. त्यासाठी सर्व पातळ्यांवर म्हणजेच स्थानिक, प्रादेशिक व राष्ट्रीय पातळ्यांवर पक्ष बळकट करणे हे अत्यंत महत्वाचं व गरजेचं असतं. त्या दृष्टीने प्रधानमंत्र्यांना पक्षात अध्यक्ष म्हणून महत्वाची भूमिका बजावावी लागते. त्यानंतर पुढे आहे आणीबाणी. बघा, राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली जाते ती राष्ट्रपतींकडूनच. परंतु आणीबाणी सदृश्य परिस्थिती आहे की नाही हे ठरविण्याचा अधिकार प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाचा असतो. आणीबाणी घोषित केल्यानंतर सर्व अधिकार प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाकडे एकवटत असतात. त्यानंतर आता मंत्रिमंडळाची कामं बघणार आहोत आपण. मंत्रिमंडळाची कामं काय काय असतात. बघा, भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला असल्यामुळे राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख आहेत. राज्यकारभार जरी राष्ट्रपतींच्या नावाने चालत असला तरी खरे निर्णय प्रधानमंत्री व मंत्रिमंडळच घेत असतात. प्रधानमंत्री व मंत्र्यांनी दिलेला सल्ला हा राष्ट्रपतींना बंधनकारक असतो. त्यामुळे सर्व अधिकार प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाकडूनच वापरले जातात. त्यातलं पहिलं आहे बघा, धोरण ठरवणे. धोरण ठरविणे. मंत्रिमंडळाकडून सर्व राज्यकारभार केला जातो. प्रशासन चालवलं जातं. त्यासाठी धोरण आखणे महत्वाचं असतं. संपूर्ण देशाच्या विकासासाठी नागरिकांची समस्या सोडविण्यासाठी निश्चित ध्येय धोरण ठरवणे, उद्दिष्ट ठरवणे आवश्यक असतं आणि त्याची पूर्ण जबाबदारी ती मंत्रिमंडळ घेत असतं. शासनाचं धोरण हे मंत्रिमंडळाकडूनच ठरवलं जातं. त्यानंतरच आहे पुढे कायदे करणे. कायदे करणे. बघा, एखाद्या देशातील प्रशासन प्रक्रिया म्हणजेच तेथील धोरण ठरवणे, त्या धोरणाच्या अनुषंगाने कायदे करणे व कायद्यांची अंमलबजावणी करणे होय. भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. त्यामुळे कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ यांचा परस्परांशी संबंध असतो. धोरण ठरविण्याचं काम कार्यकारी मंडळाकडून म्हणजे मंत्र्यांकडून केलं जातं. मंत्री हे कायदे मंडळाचे देखील सभासद असतात. त्यामुळे ते कायदे करण्याचे देखील काम करत असतात. मंत्र्यांनी आखलेल्या धोरणाशी सुसंगत असे कायदे तयार करण्याची जबाबदारी मंत्र्यांचीच राहते. त्यानंतर पुढे आहे धोरणांची अंमलबजावणी. धोरणांची अंमलबजावणी. बघा, धोरणानुसार देशाच्या म्हणजेच तेथील नागरिकांच्या विकासासाठी विविध योजना या ठरवाव्या लागतात. प्रत्येक मंत्री आपापल्या खात्याच्या कार्यक्षेत्रानुसार योजना आखतात. त्या योजना किती यशस्वीपणे राबविल्या जातात त्यावर त्या खात्याचे किंवा त्या खात्याच्या मंत्र्याचं यश हे अवलंबून असतं. त्यानंतर पुढे बघूया परराष्ट्र संबंध. परराष्ट्र संबंध. बघा, देश कितीही श्रीमंत असला किंवा कितीही प्रभावशाली तसेच पूर्णतः विकास असला तरी बघा त्याला इतर देशांशी संबंध ठेवावेच लागतात. उदाहरणार्थ अमेरिका सारखा संपन्न देश. अमेरिकेला सुद्धा त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतर देशाशी संबंध ठेवावेच लागतात. त्यांच्याकडील मोटारी चालविण्यासाठी लागणारं इंधन त्यांना आयात करावं लागतं.
प्रत्येक देशाचे दुसऱ्या देशाशी जे संबंध प्रस्थापित होतात ते मंत्रिमंडळामार्फतच. परराष्ट्र व्यवहार खात्याचे मंत्री परदेशांशी तह करतात, तसेच संरक्षण मंत्री हे देशाच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारतात. त्यानंतर पुढे आहे आर्थिक व्यवहार. देशातील सर्व आर्थिक व्यवहार अर्थमंत्र्यांकडून पाहिले जातात. बघा, देशातील उत्पन्नाच्या व खर्चाच्या बाबी अर्थमंत्र्यांकडूनच निश्चित केल्या जातात. वेगवेगळ्या खात्याकडून त्यांच्या खर्चाचा तपशील मागून घेऊन त्यानुसार प्रत्येक खात्याच्या आवश्यकतेनुसार रकमेची तरतूद करण्याचं काम अर्थमंत्री करतात. या जमा खर्चाच्या अपेक्षित तरतुदीलाच अंदाजपत्रक असं म्हटलं जातं. असं अंदाजपत्रक संसदेत मांडणे व ते मंजूर करून घेणे ही जबाबदारी मंत्रिमंडळाची असते. जर त्यावर संसदेची मंजुरी मिळाली नाही तर अंदाजपत्रक रद्द होतं व मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. त्यानंतर पुढे आहे समन्वय. बघा, संपूर्ण मंत्रिमंडळाचा एकमेकांशी संबंध असणं गरजेचं असतं. संपूर्ण मंत्रिमंडळ हे सामुदायिक जबाबदारीच्या तत्वांच्या आधारावर टिकून असतं. प्रधानमंत्र्यांचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो. देशाचं संरक्षण असो, परराष्ट्र व्यवहार असो, प्रत्येक खात्याच्या मंत्र्याचा दुसऱ्या मंत्र्याशी सुसंवाद असावाच लागतो. प्रामुख्याने सर्व खात्यांमध्ये समन्वय साधण्याचं काम प्रधानमंत्री पार पाडतात. तसेच कॅबिनेट मंत्री देखील यामध्ये महत्वाची भूमिका बजावत असतात. तर अशा प्रकारची ही मंत्रिमंडळाची विविध कामं होती. त्यानंतर पुढे आता आपण कॅबिनेट मंत्री व मंत्रिमंडळ बघू. बघा, मंत्रिमंडळ व कॅबिनेट मंत्री हे दोन्ही शब्द बऱ्याच वेळा समान अर्थाने वापरले जातात, पण प्रत्यक्षात मात्र मंत्रिमंडळ आणि कॅबिनेट मंत्री यामध्ये फरक आहे. तर तो फरक कशा प्रकारचा आहे ते बघूया. कॅबिनेट मंत्री आणि मंत्रिमंडळ. बघा, कॅबिनेट म्हणजेच कॅबिनेटमध्ये बघा काही निवडक सभासदांचे किंवा ते आकाराने लहान असते. म्हणजे साधारणपणे बघा त्यामध्ये 15 ते 20 मंत्री एवढ्यांचा समावेश असतो. तर मंत्रिमंडळामध्ये बघा लोकसभेच्या एकूण सभासदांच्या 15% पेक्षा जास्त असू नये अशी तरतूद 91व्या घटना दुरुस्तीने करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा कॅबिनेटमध्ये केवळ कॅबिनेट मंत्रीच असतात आणि हे एकूण मंत्रिमंडळाचा भाग असतो. आणि मंत्रिमंडळामध्ये 3 प्रकारचे मंत्री असतात. त्यामध्ये कॅबिनेट असेल, राज्य आणि उपमंत्री या 3 मंत्र्यांचा समावेश मंत्रिमंडळात असतो. त्यानंतर बघा आठवड्यातून किमान 1 वेळा सभा घेतली जाते कॅबिनेटमध्ये, कारण सर्व महत्वाचे निर्णय येथेच घेतले जातात. तर मंत्रिमंडळामध्ये बघा दैनंदिन व्यवहारांबाबत त्यांच्याकडून निर्णय घेतले जात नाहीत, त्यामुळे वारंवार बैठका घेतल्या जातात. मंत्रिमंडळामध्ये वारंवार बैठका घेतल्या जातात, तर कॅबिनेटमध्ये किमान एकदा घेतली जाते आठवड्यातून. त्यानंतर बघा कॅबिनेट मधलं सर्व महत्वाचे निर्णय तसेच धोरणं ही कॅबिनेट कडून ठरविली जातात. तर मंत्रिमंडळामध्ये बघा कॅबिनेटने ठरविलेल्या धोरणाच्या अंमलबजावणीचं काम हे मंत्रिमंडळाकडून केलं जातं. त्यानंतर बघा आता धोरणं जी असतात तर ती कॅबिनेट ठरवतात आणि अंमलबजावणीवर नियंत्रण देखील कॅबिनेट ठेवतात. तर त्या अंमलबजावणी जी आहे ती मंत्रिमंडळ करत असतं. संसदेप्रती सामूहिक जबाबदारी कॅबिनेट हे प्रत्यक्ष अंमलात आणत असतं. तर प्रत्यक्षात संपूर्ण मंत्रिमंडळ संसदेला सामूहिकरित्या जबाबदार असतं ते मंत्रिमंडळामध्ये. तर अशा प्रकारचा हा फरक कॅबिनेट मंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्यामध्ये असतो. त्यानंतर पुढे आता आपण राष्ट्रपती व मंत्रिमंडळ बघूयात. राष्ट्रपती व मंत्रिमंडळ.
बघा, भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार हा केलेलाच आहे, ते आपण बघितलं. त्यानुसार राष्ट्रपतींना सल्ला देणे आणि राज्यकारभारात मदत करणे हे काम मंत्रिमंडळ करत असतं. राष्ट्रपती हे प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कारभार करतात. राष्ट्रपती क्वचितच मंत्रिमंडळाला आपल्या निर्णयाबाबत फेरविचार करायला सांगू शकतात, परंतु त्यांनी फेरविचार करून निर्णय राष्ट्रपतींना कळविला की तो निर्णय राष्ट्रपतींना मानावाच लागतो. प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाची नेमणूक राष्ट्रपती करत असतात. मंत्रिमंडळाला औपचारिक शपथ देण्याचं काम देखील राष्ट्रपती करतात. प्रधानमंत्री हे राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा म्हणून काम करत असतात. प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांनी घेतलेले निर्णय राष्ट्रपतींना कळविण्याचं काम प्रधानमंत्री करत असतात. बघा, राष्ट्रपतींना काही माहिती हवी असेल तर ती प्रधानमंत्रींना विचारतात व ती माहिती प्रधानमंत्री राष्ट्रपतींना पुरवतात. प्रधानमंत्री व मंत्रिमंडळावर जोपर्यंत संसदेचा विश्वास आहे तोपर्यंत राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाचा सल्ला मानावाच लागतो. राष्ट्रपतींचा सल्ला मंत्रिमंडळाला पुरवणे व प्रधानमंत्र्यांचे निर्णय राष्ट्रपतींना कळविणे हे काम करत असल्यामुळे प्रधानमंत्र्यांना राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यातला दुवा असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढे आता आपण राज्य कार्यकारी मंडळ बघूयात. राज्य कार्यकारी मंडळ. बघा, भारताच्या राज्यघटनेने संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. त्यामुळे केंद्र सरकार व घटक सरकार अशी दोन पातळ्यांवर सरकारे आहेत. भारतातील घटना समितीने राज्यघटना तयार करताना प्रत्येक घटक राज्यासाठी स्वतंत्र राज्यघटना अशी तरतूद केली नव्हती. एकच संविधान सर्व घटक राज्यांसाठी असल्यामुळे तेथील कार्यकारी मंडळाची रचना देखील सारखीच आहे. केंद्राप्रमाणे घटक राज्यात देखील संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे. घटक राज्यात देखील दोन कार्यकारी प्रमुख असतात. केंद्रामध्ये त्यांच्यापैकी एक राज्यपाल व दुसरा मुख्यमंत्री आहे. घटक राज्यात राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात तर मुख्यमंत्री कार्यकारी प्रमुख असतात. केंद्रामध्ये मंत्रिमंडळ जसे लोकसभेला जबाबदार असतं तसं घटक राज्यांमध्ये देखील तेथील मंत्रिमंडळ विधानसभेला जबाबदार असतं. केंद्रातील राज्यकारभार प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ करतात तर घटक राज्यातील राज्यकारभार मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळाकडून केलं जातं. केंद्रात जसे कॅबिनेट, राज्यमंत्री व उपमंत्री असे 3 स्तर असतात तसंच बघा घटक राज्यात देखील 3 स्तर असतात. त्यानंतर पुढे आता राज्यपालांविषयी थोडक्यात माहिती घेऊयात. बघा, प्रत्येक घटक राज्यासाठी एक राज्यपाल असतात आणि त्यांची नेमणूक राष्ट्रपतींकडून केली जाते. या राज्यपालांच्या पात्रतेच्या अटी काय, तर त्या पात्रतेच्या अटी बघूयात. बघा, ती व्यक्ती भारताचे नागरिक असणं गरजेचं आहे. त्याचे वय किमान 35 वर्ष असावं. ती व्यक्ती सरकारी नोकरीत असता कामा नये. ती व्यक्ती राज्यातील किंवा केंद्रातील कायदेमंडळाच्या कोणत्याही सभागृहाची सभासद असता कामा नये. समजा ती व्यक्ती कायदेमंडळाच्या कोणत्या तरी सभागृहाची सभासद असेल तर तिने राज्यपाल पद ग्रहण केल्यानंतर तिला त्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागतो. तर अशा प्रकारच्या या पात्रतेच्या अटी आहेत राज्यपालांच्या. त्यानंतर पुढे त्यांचा कार्यकाल बघूयात. बघा, सामान्यतः राज्यपालांची मुदत 5 वर्षाची असते, पण मुदतपूर्व ते पद रिकामं होऊ शकतं. राज्यपाल ते स्वतःहून राजीनामा देऊ शकतात. ते आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सादर करतात किंवा त्यांचं पद मृत्यूने रिक्त होऊ शकतं. राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकतात. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल पदावर राहू शकतात. तर अशा प्रकारचा त्यांचा कार्यकाल आहे. त्यानंतर पुढे आता त्यांची नेमणूक बघूयात आपण. बघा, जसं राष्ट्रपती व राज्यपाल
यांचे अधिकार, कामे इत्यादींबाबत बरंच साम्य असलं तरी बघा, राष्ट्रपती पदासाठी निवडणूक असते तर राज्यपालांची मात्र नेमणूक होते. राष्ट्रपतींमार्फत राज्यपालांची नेमणूक केली जाते. राज्यपालांची नेमणूक तर राष्ट्रपतींकडून केली जातेच, पण त्यांची एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बदली करण्याचे तसेच बडतर्फीचे अधिकार देखील राष्ट्रपतींकडेच असतात. राष्ट्रपती हे अधिकार प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाच्या संमतीने वापरतात. सर्वसाधारणपणे एका घटक राज्यासाठी एका राज्यपालाची नेमणूक होते, मात्र काही वेळेला एकापेक्षा जास्त घटक राज्यांसाठी एका राज्यपालांची नेमणूक केली जाते. उदाहरणार्थ मणिपूर, त्रिपुरा व नागालँड या 3 राज्यांसाठी अनेक वेळा एकच राज्यपाल नेमले गेले होते. त्यानंतर पुढे आता आपण राज्यपालांच्या निवडीबाबतचे काही संकेत पाळले जातात तर ते बघूयात. बघा, ती व्यक्ती त्या घटक राज्यातील रहिवासी नसावी. राज्यपालाची नेमणूक करताना त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेतला जातो. राज्यपाल निपक्षपाती असावेत. ती व्यक्ती राजकारणात क्रियाशील नसावी. राज्यपाल पदाबाबत पदग्रहणाची व गुप्ततेची शपथ त्या घटक राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देतात, तर राष्ट्रपतींना अशी शपथ सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देतात. त्यानंतर पुढे आता आपण राज्यपालांचे अधिकार व कार्य बघूयात. राज्यपालांचे अधिकार व कार्य. बघा, राष्ट्रपतींसारखेच राज्यपाल हे पद नाममात्र प्रमुख असतं. नाममात्र प्रमुख जरी ते असलं तरी बघा, राज्यपाल पदाबाबत महत्वाची गोष्ट म्हणजे राज्यपालांना काही स्वेच्छाधिकार असतात आणि हे अधिकार राज्यपाल स्वतःच्या सत्सद विवेक बुद्धीने वापरतात. राज्यपाल पदाबाबत आणखी एक फरक म्हणजे राज्यपाल एका वेळेस घटक राज्याचा प्रमुख व केंद्र सरकारचा प्रतिनिधी अशी दुहेरी भूमिका बजावत असतात. त्यानंतर बघा, त्यांचे आपण प्रशासकीय बघूयात. कारण राज्यपाल हे घटक राज्याचे प्रमुख या नात्याने राज्याचा कारभार मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने पाहतात. शासन व्यवहार पाहण्यासाठी त्या घटक राज्यातील काही नेमणुका राज्यपाल करत असतात. उदाहरणार्थ बघा, त्या घटक राज्यातील मुख्यमंत्री तसेच मंत्रिमंडळ, महाधिवक्ता, राज्य लोकसेवा आयोग, द्विसभागृही कायदे मंडळ अस्तित्वात असेल तेथे बघा, शास्त्र, कला इत्यादी क्षेत्रातील सभासदांच्या विधान परिषदेमधील नेमणुका करण्याचे काम राज्यपाल करतात. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुका राज्यपाल करत नाही, मात्र राष्ट्रपती जेव्हा उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करतात तेव्हा ते राज्यपालांचा सल्ला घेतात. त्यानंतर पुढे त्यांचं आता कायदेमंडळ विषयकचं काम बघूयात. कायदेमंडळ विषयक. बघा, राज्यपाल हे कार्यकारी मंडळाचे प्रमुख असतात, तसेच कायदेमंडळामध्ये देखील असतात. त्यामुळे ते कायदेमंडळाशी संबंधित जबाबदाऱ्या देखील पार पडतात. त्यामध्ये पहिली आहे बघा, विधिमंडळाचं अधिवेशन बोलवणे, तहकूब करणे आणि विधानसभा बरखास्त करणे. विधिमंडळाचे नियमानुसार अधिवेशन बोलावणे हे काम राज्यपाल करतात. अविश्वासाचा ठराव जर मंजूर झाला आणि कोणताही पक्ष सरकार बनविण्याला समर्थ नसेल तर विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार राज्यपालाचा असतो. त्यानंतरचं आहे अभिभाषण करणे. विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीनंतर प्रत्येक अधिवेशनात तसेच वर्षाच्या पहिल्या अधिवेशनात राज्यपाल अभिभाषण करतात. त्यानंतर आहे नियुक्त्या. बघा, राष्ट्रपती ज्याप्रमाणे राज्यसभेमध्ये 12 सभासदांची नियुक्ती करतात तसेच घटक राज्यातील सभासदांची विधान परिषदेमध्ये नियुक्ती राज्यपाल करत असतात. त्यासाठी त्या सभासदांना प्रत्यक्ष अनुभव किंवा विज्ञान, कला, समाजसेवा, साहित्य आणि सहकार
याबाबत विशेष ज्ञान असावं लागतं. जर अँग्लो इंडियन समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व नसेल तर विधानसभेमध्ये या समाजातील एका सभासदाची नियुक्ती राज्यपाल करतात. त्यानंतर पुढचं आहे विधेयकाला मंजुरी. बघा, एखादं विधेयक जेव्हा मंजूर होऊन राज्यपालांकडे येतं तेव्हा त्यांच्या पुढे काही पर्याय असतात. एकतर ते त्यावर सही करतात किंवा विधिमंडळाकडे परत पाठवितात. विधिमंडळाकडून ते पुन्हा मंजूर होऊन आलं तर राज्यपालाला त्यावर सही करावीच लागते. राज्यपालाकडे विधेयकाबाबत आणखी एक पर्याय असतो, तो म्हणजे विधेयक राष्ट्रपतींकडे पाठविणे. विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवलं की त्यावर प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राष्ट्रपती निर्णय घेतात. बघा, राष्ट्रपतींपुढे त्या विधेयकाबाबत कोणकोणते पर्याय असतात. तर राष्ट्रपती विधेयकावर सही करतात किंवा विधेयक त्या घटक राज्याच्या विधिमंडळाकडे परत पाठवतात. अशा विधेयकाबाबत अंतिम अधिकार राष्ट्रपतींचा असतो. म्हणजे जर विधिमंडळाने ते विधेयक पुन्हा मंजूर केलं आणि राष्ट्रपतींकडे पाठवलं तर त्यावर सही करणं राष्ट्रपतींना बंधनकारक नसतं. राष्ट्रपती त्या विधेयकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा देखील सल्ला घेऊ शकतात. त्यानंतर पुढचा आहे वटहुकूम. बघा, राज्यपाल हे कायदे मंडळाचा भाग असतात. त्यामुळे त्यांना कायदेविषयक अधिकार प्राप्त होतात. त्यामध्ये वटहुकूम जारी करण्याचा अधिकार देखील आहे. जसे केंद्रामध्ये संसदेचं अधिवेशन चालू नसताना राष्ट्रपती वटहुकूम जाहीर करतात, तसंच बघा विधिमंडळाचं अधिवेशन चालू नसताना जर एखाद्या कायद्याची गरज निर्माण झाली तर राज्यपाल वटहुकूम जारी करतात. त्यानंतरच आहे अर्थविधेयक. घटक राज्यात मांडल्या जाणाऱ्या अर्थविधेयकासाठी किंवा अंदाजपत्रकासाठी राज्यपालांची पूर्व परवानगी असणं गरजेचं असतं. त्यांच्या शिफारसीनेच विधिमंडळाचे अर्थविधेयक मांडले जाते. तर अशा प्रकारचे त्यांचे कायदेमंडळ विषयक अधिकार आहेत. त्यानंतर पुढे आता त्यांचे न्यायविषयक अधिकार बघूयात आपण. न्यायविषयक. बघा, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका राष्ट्रपतीच करतात. मात्र त्यावेळी राज्यपालांचा सल्ला घेतला जातो. घटक राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका, बदली इत्यादी संबंधीचा निर्णय राज्यपाल करत असतात. त्यावेळेला ते उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशाचा सल्ला घेत असतात. त्यानंतर आहे त्यात माफीचा अधिकार. उच्च न्यायालयातील दिलेल्या शिक्षेबाबत माफी देण्याचा अधिकार राज्यपालांना असतो. दयेचा किंवा माफीबाबतच्या अर्जाचा विचार करून शिक्षा कमी करण्याचा अधिकार राज्यपाल वापरू शकतात. तर हे त्यांचे न्यायविषयक अधिकार आहेत. त्यानंतर पुढे त्यांचे आता अर्थविषयक अधिकार बघूयात. अर्थविषयक. अर्थविधेयक मांडण्यापूर्वी राज्यपालांची पूर्व परवानगी घेणं आवश्यक असतं. राज्याचा अर्थसंकल्प मांडताना देखील राज्यपालांची पूर्व परवानगी घ्यावी लागते. राज्याचा आकस्मिक निधी राज्यपालांच्या नियंत्रणात असतो. या निधीतून दुष्काळ, पूर, भूकंप इत्यादींसारख्या परिस्थितीवर मात करण्यासाठी पैसे खर्च केले जातात आणि हे पैसे खर्च करण्यासाठी राज्यपालांची पूर्व परवानगी असणं गरजेचं असतं. तर अशा प्रकारचे त्यांचे ते अर्थविषयक अधिकार आहेत. त्यानंतर पुढे आता विवेकाधिकार बघूयात. विवेकाधिकार किंवा त्यालाच स्वेच्छाधिकार देखील म्हणतात. स्वेच्छाधिकार. बघा, त्यांचे ते अधिकार कोणकोणते आहेत विवेकाधिकार किंवा स्वेच्छाधिकार. त्यामध्ये आहे राष्ट्रपती राजवट. राष्ट्रपती राजवट. दुसरं म्हणजे मुख्यमंत्र्यांची नेमणूक. मुख्यमंत्र्यांची नेमणूक. तिसरं आहे अधिवेशन बोलविणे. अधिवेशन बोलावणे. चौथा आहे विधानसभा. विधानसभा बरखास्त करणे.
आणि पाचवा आहे नकाराधिकार. नकाराधिकार. राज्यपाल हे मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने कारभार करत असतात. सामान्यतः राज्यपालांना मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला बंधनकारक असतो. मात्र बघा, परिस्थिती सामान्य नसेल तेव्हा राज्यपाल स्वतः निर्णय घेतात. याला स्वेच्छाधिकार किंवा विवेकाधिकार म्हटलं जातं. बघा, स्वातंत्र्यानंतर ते 1967 सालापर्यंत राज्यपालांना स्वेच्छाधिकार वापरण्याची वेळच आली नाही. तेव्हापर्यंत केंद्र सरकारमध्ये व बहुतांशी घटक राज्यात काँग्रेसचं सरकार होतं आणि सर्व सरकारे एकाच पक्षाची होती. त्या उलट 1967 मध्ये काही घटक राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार स्थापन झाली. त्याचबरोबर काही राज्यांमध्ये संयुक्त सरकार देखील स्थापन झाली. सरकारांमधील पक्षांना बहुमत नसल्यामुळे राज्यपालांना स्वेच्छाधिकार वापरता येऊ लागलं. तर त्यातला त्यांचा पहिला स्वेच्छाधिकार आपण बघूयात, राष्ट्रपती राजवट. बघा, एखाद्या राज्यातील राज्यकारभार संविधानानुसार चाललेला नसेल तेव्हा तेथे आणीबाणी घोषित करावी लागते. मात्र त्यासाठी राज्यपालांना तसा अहवाल राष्ट्रपतींकडे पाठवावा लागतो. त्यानंतरच तेथे आणीबाणी घोषित केली जाते. मात्र जर शासन व्यवहार संविधानानुसार चाललेला नाही असा अहवाल मुख्यमंत्र्यांनी दिला नाही तर राज्यपाल सतत विवेक बुद्धीचा वापर करतात व मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याशिवाय अहवाल तयार करतात व राष्ट्रपतींकडे पाठवितात. अशा वेळेला जी आणीबाणी घोषित केली जाते तिलाच राष्ट्रपती राजवट असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचं स्वेच्छाधिकार आहे बघा, मुख्यमंत्र्यांची नेमणूक. विधानसभेची निवडणूक झाली की बहुमत प्राप्त पक्षाचा नेता मुख्यमंत्री बनतो. राज्यपाल केवळ नाममात्र प्रमुख असतात. ते मुख्यमंत्र्याची औपचारिक नेमणूक करतात. पण जर कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर मुख्यमंत्री पद कोणाला द्यायचं हा निर्णय राज्यपालांना करावा लागतो. यालाच स्वेच्छाधिकार म्हटलं जातं. सर्वसामान्य परिस्थितीत मुख्यमंत्र्यांची नेमणूक करताना राज्यपालांचा स्वेच्छाधिकार वापरण्याची गरज पडत नाही. परंतु कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नसेल तर कोणता पक्ष सरकार स्थापन करू शकतो हे राज्यपाल सतत विवेकबुद्धीचा वापर करून ठरवतात. त्यानंतरचं आहे अधिवेशन बोलावणे. बघा, 2 अधिवेशनांच्या मध्ये किती काळ असावा, पुढचं अधिवेशन केव्हा बोलवावं याबाबतचे निश्चित नियम आहेत. त्यानुसार मुख्यमंत्री सल्ला देतात व राज्यपाल अधिवेशन बोलवतात. सर्वसामान्य परिस्थितीत राज्यपाल मुख्यमंत्र्यांचा सल्ला ऐकतात व त्यानुसार कृती करतात. पण जर अधिवेशन संपल्यानंतरच्या काळात सरकारने आपलं बहुमत गमावलं असेल तर बहुमत सिद्ध करण्यासाठी अधिवेशन भरवावं लागतं आणि अशा वेळी राज्यपाल स्वतः अधिवेशनाचा दिवस निश्चित करू शकतात. या अधिवेशनात सत्ताधारी पक्षाला बहुमत सिद्ध करावं लागतं. त्यानंतरचा स्वेच्छाधिकार विवेकाधिकार आहे बघा, विधानसभा बरखास्त करणे. सर्वसाधारण परिस्थितीमध्ये विशिष्ट कालावधीनंतर 5 वर्ष म्हणजे विधानसभा बरखास्त करण्याचा सल्ला जो आहे तो मुख्यमंत्री राज्यपालांना देतात. परंतु जर शासन व्यवस्था कोलमडली तर म्हणजे मुख्यमंत्र्यांना बहुमत नसेल तर कोणत्या पक्षाला मंत्रिमंडळ बनवण्यास सांगायचं हा निर्णय राज्यपाल स्वतः घेतात. जर कोणताच पक्ष बहुमत सिद्ध करू शकत नसेल किंवा मंत्रिमंडळ बनवू शकत नसेल तर विधानसभा बरखास्तीचा निर्णय राज्यपाल स्वतः घेऊ शकतात. कारण या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्याकडे बहुमत नसेल तर ते राज्यपालांना सल्ला देऊ शकत नाही आणि त्यांनी दिलेला सल्ला मानलाच पाहिजे यांचं बंधन राज्यपालांवर नसतं. राज्यपाल विधानसभा बरखास्त करतात. त्यानंतर पुढचा आहे बघा नकाराधिकार. घटक राज्याचा कायदा निर्मितीच्या शेवटचा टप्पा म्हणजेच राज्यपालांची स्वाक्षरी.
राज्यपाल हे विधेयक विधिमंडळाकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकतात, पण ते विधेयक परत आलं तर राज्यपालाला त्यावर सही करावीच लागते. मात्र राज्यपाल विधेयक राष्ट्रपतीकडे पाठवू शकतात. राष्ट्रपतींनी ते विधेयक नामंजूर केलं तर ते पूर्णपणे रद्द होऊ शकतं. या अर्थाने राज्यपाल एखादं विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवून नकाराधिकाराचा वापर करू शकतात. तर अशा प्रकारे आपण बघितले त्यांचे स्वेच्छाधिकार. त्यानंतर पुढे आता आपण बघणार आहोत वैधानिक विकास मंडळे. वैधानिक विकास मंडळे बघा, आता आपण जे स्वेच्छाधिकार बघितले तर ते स्वेच्छाधिकार त्याच अर्थाने राज्यपाल वापरतात. याखेरीज काही जबाबदाऱ्या या राज्यपालांना दिल्या जातात. विवेकाधिकारांसारखाच हा अधिकार देखील असतो. मागास प्रदेशांच्या विकासासाठी काही राज्यांमध्ये स्थापन केलेली वैधानिक विकास महामंडळे राज्यपालांच्या नियंत्रणाखाली असतात. याबाबत राज्यपाल मंत्रिमंडळाचा सल्ला घेतात, मात्र अंतिम निर्णय राज्यपाल घेतात. एका अर्थाने तो राज्यपालांचा विवेकाधिकारच आहे. महाराष्ट्रातील राज्यपालाला विदर्भ व मराठवाड्यांसाठी स्वतंत्र विकास मंडळाची स्थापना करता येते. अशाच पद्धतीने गुजरातच्या राज्यपालाला सौराष्ट्र आणि कच्छसाठी स्वतंत्र विकास मंडळाची स्थापना करता येते. राज्यपाल व राष्ट्रपती यांचे अधिकार बघा वरवर पाहता सारखेच दिसतात, मात्र एका अर्थाने राज्यपालांना राष्ट्रपतींच्या पेक्षा त्यांच्या राज्यामध्ये जास्त अधिकार आहेत. राज्यपालांच्या विवेकाधिकारांची नोंद संविधानात आढळते, मात्र अशा विवेकाधिकारांची नोंद राष्ट्रपतींबाबतच्या तरतुदीमध्ये आढळत नाही. त्यानंतर आता पुढे आपण राज्यपालांची भूमिका बघूया. राज्यपालांची भूमिका काय असते तर ती भूमिका बघूया. बघा, राज्यपाल घटक राज्यांमध्ये अतिशय महत्वाची कामे करतात. राज्यपाल एकूण 2 भूमिका पार पाडतात. त्यातली पहिली आहे घटनात्मक प्रमुख आणि दुसरी आहे बघा केंद्र राज्यांमधील दुवा. केंद्र राज्यामधील दुवा. तर त्यातली पहिली बघू घटनात्मक प्रमुख. घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख. घटक राज्यातील मुख्यमंत्री मंत्रिमंडळ यांची नियुक्ती, कायदेमंडळ अधिवेशन बोलावणे, बरखास्त करणे अशा भूमिका राज्यपालाकडून पार पाडल्या जातात. त्यामध्ये राज्यपाल अनेक कामे पार पाडतात, ती ते मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने. मात्र त्याखेरीज काही विवेकाधिकारांचा वापर देखील राज्यपाल करू शकतात. त्यानंतर पुढचं आहे केंद्र राज्यांमधील दुवा. बघा, मुख्यतः राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपतींमार्फत केली जाते, त्यामुळे ते केंद्राचा प्रतिनिधी म्हणून भूमिका पार पाडत असतात. घटक राज्यातील मागण्या केंद्राकडे पाठविणे तसेच राज्यातील कामकाजासंबंधीचा अहवाल केंद्राला पुरविणे ही कामे ते पार पाडतात. गरजेनुसार केंद्राच्या सूचना राज्यांकडे पाठवितात. त्यानंतर पुढे आता आपण मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ बघूयात. मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ. बघा, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ एकत्रितरित्या राज्याचे धोरण आखतात व त्यांची अंमलबजावणी करण्याचे काम देखील करत असतात. राज्यपालाने घेतलेले सर्व निर्णय हे मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच घेतलेले असतात. मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ हे राज्यातील कार्यकारी मंडळाचे वास्तविक प्रमुख असतात. त्या अर्थाने मंत्रिमंडळ ही राज्यातील सर्वात जास्त सत्ता असणारी शासकीय संस्था आहे. मुख्यमंत्र्यांची निवड, मंत्रिमंडळाची निवड या सर्व बाबीत पंतप्रधान
व मंत्रिमंडळाप्रमाणेच आहेत. त्यानंतर पुढे आता याची सामुदायिक जबाबदारी बघूयात. सामुदायिक जबाबदारी. घटक राज्यातील मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ सामूहिकरित्या विधिमंडळाला जबाबदार असतं. सामूहिक जबाबदारीचं तत्व आपण केंद्रीय मंत्रिमंडळाच्या वेळेस पाहिलं. केंद्राप्रमाणेच तेथे संयुक्त सरकार अस्तित्वात येऊ शकतं. केंद्रातील मंत्रिमंडळाप्रमाणेच घटक राज्यातील मंत्रिमंडळाची रचना असते. तेथे देखील कॅबिनेट, राज्यमंत्री व उपमंत्री असतात. तर त्यामध्ये आता आपण मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ बघू. बघा, मुख्यमंत्री हा बहुमत असलेल्या पक्षाचा नेता असतो आणि तो मंत्र्यांची निवड कायदेमंडळामधून करत असतो. केंद्रातील मंत्रिमंडळाप्रमाणे घटक राज्यातील मंत्रिमंडळाची रचना असते. केंद्राप्रमाणेच जर कोणत्याच एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर संयुक्त मंत्रिमंडळ तयार होतं. त्यानंतर पुढे आता आपण राज्यपाल आणि मुख्यमंत्री बघूयात. मुख्यमंत्री. बघा, राज्यपाल व मुख्यमंत्री यांचे संबंध कसे असतात याबाबत आपण घटनात्मक तरतुदीमध्ये माहिती दिलेली आहे, तर ती बघूया. बघा, राज्यपालांना आपली कार्य व जबाबदारी पार पाडण्यासाठी सहाय्य करणारं व सल्ला देणारं एक मंत्रिमंडळ असेल आणि या मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्री हा प्रमुख असेल. राज्यपाल मुख्यमंत्र्याची नियुक्ती करतील आणि मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीनुसार इतर मंत्र्यांची देखील नेमणूक करतील. राज्यपालांची मर्जी असेपर्यंत मंत्री पदावर राहतील. राज्याचे मंत्रिमंडळ सामूहिकरित्या विधानसभेला जबाबदार असेल. राज्याच्या प्रशासनाबाबतचे मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय राज्यपालांना कळविणे ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असते. एखाद्या मंत्र्यांच्या एखाद्या निर्णयाबाबतची चर्चा मंत्रिमंडळात व्हावी असं राज्यपालांना वाटत असेल तर तो विषय मुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेला घेतात. भारतातील राज्यकारभार संसदीय शासन पद्धतीनुसार चालतो. संसदीय शासन पद्धतीमध्ये कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ हे परस्परावलंबी असतात. त्या दोन शाखांचा एकमेकांशी संबंध असतो. भारतीय संसद ही कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवत असते. प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ संसदेला जबाबदार असतात. भारताने संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे. त्यामुळे दोन पातळ्यांवर सरकार आहेत, एक केंद्रामध्ये तर दुसरं घटक राज्यांमध्ये. केंद्रांमध्ये संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे, तसेच घटक राज्यांमध्ये देखील संसदीय शासन पद्धती स्वीकारली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ हे विधिमंडळाला जबाबदार असतात. तर थोडक्यातच बघा, आपण कार्यकारी मंडळ हा घटक अभ्यासलेला आहे. धन्यवाद.